नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे. मधुमेहापासून मुक्ती हेच आमचे स्वप्न. डायबिटीस रिव्हर्सल फॉर इंडिया भाग 6. आपण मागच्या भागात बघितलं की आता डायबिटीसच्या दिशेने आपण कशी वाटचाल करायची आहे, तेच मी तुम्हाला आता थोडंसं विस्तृतपणे सांगणार आहे. आता तुम्हाला डायबिटीसपासून मुक्त व्हायचं आहे, तर त्यासाठी तुमच्याकडे काय काय पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही आता बऱ्याच जाहिराती पाहत आहेत की आयुर्वेदच फक्त काही सोल्युशन नाही आहे, आयुर्वेदामुळेच तुम्ही काही फक्त मधुमेहापासून मुक्त होऊ शकत नाही आहे, तुम्हाला इतर सगळ्या गोष्टींची गरज आहे. पण त्या लोकांना हे माहीत नाही आहे की आयुर्वेद ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करतं. मधुमेह होण्यासाठी काय काय कारणं आहेत, ती आपल्याला कशी नष्ट करता येतील, आणि तो नष्ट करण्यासाठी किंवा तो होऊच नाही म्हणून काय करायचं आहे, तर चांगल्या प्रकारची लाईफस्टाईल म्हणजे रोजच्या आहार विहाराच्या सवयी आपल्याला चांगल्या करायच्या आहेत. रोज आपल्याला योग्य पद्धतीचा आहार घ्यायचा आहे, योग्य पद्धतीचा व्यायाम करायचा आहे, आणि त्याचबरोबर आपण वेळोवेळी आपल्या रक्ताच्या तपासण्या करायच्या आहेत. डायबिटीस होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे, तो कसा कंट्रोलमध्ये आणता येईल त्यासाठी काळजी घ्यायची आहे. तर ह्या सगळ्याचाच विचार आयुर्वेद करतो. त्यामुळे तुम्ही या जाहिरातींच्या मोठेपणाला बडेजवाला बळी पडू नका. तर मी जो प्रवास सांगते तुम्हाला तो तुमचा तुम्हीसुद्धा करू शकताय असाच आहे, पण त्यात तुम्हाला आयुर्वेद मदत करेल की काही हर्बल मेडिसिन, काही पंचकर्म, काही इतर आहारविहाराच्या सवयींमध्ये बदल, असा काही तुम्हाला सल्ला देऊन आणि काही मदत करता येते का, हाच आपला प्रयत्न आहे. तर डायबिटीज जर बरा करायचा असेल तर तुम्हाला ह्या सगळ्याच गोष्टींची मदत घ्यावी लागते. योग्य आहार, योग्य व्यायाम, वेळेवर औषधं घेणं, वेळेवर रक्ताच्या तपासण्या करणं, आणि हे काही नाही केलं, फक्त जिभेचा विचार केला, फक्त शरीर सुखाचा विचार केला, व्यायामाची आवड बाळगली नाही अंगी, योग प्राणायामाकडे दुर्लक्ष केलं, तर काय होणार आहे, हळूहळू तुमच्या मधुमेहाच्या एक एक गोळ्या ज्या आहेत त्या वाढत जाणार आहे. आणि एक एक गोळ्या वाढताना त्याच्याचबरोबर तुमचं असं होणार आहे की औषधांचा डोस वाढणार आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या, इतर जे आहे इंटरनल ऑर्गन यांच्यावर त्याचा परिणाम झाल्यामुळे डायबिटीजचा परिणाम हा किडनीवर होतो, लिव्हरवर होतो, परत तुमच्या स्मरणशक्तीवर होतो, हृदयावर होतो आणि किडनीवर होतो, ते डोळ्यांवर होतो, डायबेटिक रेटिनोपॅथी तुम्हाला माहिती असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी होत जाऊन मग हळूहळू डॉक्टर काय करतात की तुमच्या औषधांचा डोस वाढवत जातात, कारण तुम्ही त्यांना मदत केलेली नाही आहे डायबिटीस बरा करण्यामध्ये. औषधांचा डोस वाढत जातो, त्यानंतरसुद्धा जर तुमची शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर नाईलाजाने इन्सुलिनही द्यावं लागतं. तर तुम्हाला ह्या मार्गाने जायचं नसेल तर त्यासाठी तुम्हाला मी सांगणार आहे की रोजची तुमची जीवनशैली ही कशी असली पाहिजे. तर रोज सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठणं हे आयुर्वेदाचं पहिलं सांगणं आहे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठ जीर्ण निरूपयान, म्हणजे आधी ब्राह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आणि यासाठी बरेच अभ्यास केले गेलेले आहेत की ब्राह्ममुहूर्तावर उठल्यामुळे शरीरामध्ये काय योग्य ते बदल होतात. तो जो काळ आहे तो आयुर्वेदाप्रमाणे वाताचा काळ आहे, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या नॅचरल मुवमेंट ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने होतात. चांगल्या प्रकारे मेडिटेशन करणं, योग करणं, प्राणायाम करणं, यासाठी सुद्धा हा काळ खूप चांगला आहे. आणि पूर्ण दिवसभराची उजळणी की मी आज दिवसभरात काय काय करणार आहे, माझी आहारशैली कशी असावी, हा सगळा जो विचार आहे तो तुम्ही सकाळी चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि वाताचा काळ असल्यामुळे शरीराची स्वाभाविक गती आहे ती वाताची अनुलोम गती जी आहे अपानाची, ती या काळात चांगली असते. त्यामुळे तुमचं मल निष्क्रमण जे आहे ते सुद्धा योग्य पद्धतीने होतं. आणि बरेचसे आजार हे तुम्हाला योग्य पद्धतीने मलनिष्क्रमण न झाल्यामुळे, मलसंचित अनेक काळपर्यंत राहिल्यामुळे बरेच आजारांची उत्पत्ती होते. कारण की आपल्या आयुर्वेदात म्हटले की रोगा सर्वेपी मंदेग्नो, मंद अग्नी हेच अनेक आजारांचं कारण आहे. तर काय होतं, योग्य पद्धतीने योग्य वेळेला मलविसर्जन न केल्यामुळे चांगली भूकही लागत नाही,
जे जेवण केलेलं आहे त्यांचं चांगलं पचन होत नाही, कारण की मलविसर्जनाची वेळ ही टळून गेलेली असते. सकाळी उशिरा उठतात, त्यानंतर घाईघाईत आवरून ऑफिसला जातात आणि मग नंतर कधीतरी दुपारनंतर मलनिष्क्रमण करणं अशी बऱ्याच जणांनी सवय लावून घेतलेली असते. त्यामुळे काय होतं की ज्या योग्य काळामध्ये जो शरीराकडनं निसर्गाकडनं जो तुम्हाला एक मदत मिळणार आहे काळामुळे, ती तुम्हाला मिळत नाही आणि मग त्यामुळे चुकीच्या पद्धतीने ते मलनिष्क्रमणासाठी प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे त्याचा वाईट परिणाम हा तुमच्या शरीराच्या अग्नीवर होतो. आणि डायबिटीस हा शेवटी कशाचा आजार आहे तर मंद अग्नीचाच आजार आहे. म्हणजे ग्रॉस लेव्हलला पचनशक्ती ही कमी झालेली आहे आणि त्यामुळे सेल्युलर लेव्हलला, टिश्यू लेव्हलला, आतल्या अगदी बारीक बारीक पेशींच्या लेव्हलला जी आहे पचनशक्ती, चांगले न्यूट्रिएंट्स आतमध्ये घेण्याची शक्ती, वाईट जे पदार्थ आहेत ते बाहेर टाकण्याची शक्ती ही सगळी कमी झालेली असते. तर हेच तर आपल्याला सुधारायचं आहे. त्यामुळे पहिलं पाऊल तुमचं काय असणार आहे, ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठ. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, जीर्णाजीर्ण निरूपयन, म्हणजे तुमचं मल निष्क्रमणाची क्रिया जी आहे ती योग्य पद्धतीने करणं, त्यावेळेला मलाचं निष्क्रमण करणं हे आपलं दुसरं कर्तव्य आहे. आणि जर मलनिष्क्रमण हे तुम्ही म्हणाल की नाही आम्हाला तर होतच नाही, सकाळी उठल्यानंतर काहीतरी गरम पाणी प्यावं लागतं, चहा घ्यावा लागतो, त्यानंतरच आम्ही मोशनला जातो, तर हे का होत असतं, कारण की तुम्ही तशी शरीराला सवय लावलेली असते की शरीराला तुम्ही तो एक सिग्नल दिलेला असतो की आता सकाळ झालेली आहे तेव्हा आम्ही चहा पिणार आणि चहा प्यायला म्हणजे शरीराला कळतं की आता सकाळ झालेली आहे, आता मलनिष्क्रमणाची वेळ झाली आहे. तर असं कुठल्याही गोष्टीवर तुम्ही शरीराला सवय लावायला नको आहे, त्याला अवलंबून ठेवायला नको आहे. तर तुम्ही काय करायचं आहे की ठीक आहे, थोडंसं उठला, त्यानंतर थोडंसं व्यायाम केला, थोडंसं योगा केला, प्राणायाम केला आणि त्यानंतर तुम्ही निष्क्रमणाला जात आहे, तरी पण एक ठीक आहे. पण तुम्ही लवकर उठायची सवय लावली की आपोआपच तो वातकाळ असतो आणि वातकाळाची मदत मिळून तुम्हाला योग्य पद्धतीने निष्क्रमण व्हायला मदत होणार आहे. आणि नसेल होत तर तुम्ही गरम पाणी, त्यामध्ये 1 चमचा तूप असं घेणं एवढं करू शकता. पण सकाळी सकाळी चहा पिऊन वगैरे मलनिष्क्रमण करणं किंवा त्यासाठी काहीतरी व्यसनाची मदत घेणं, काहींना सवय असते जशी की तंबाखू खायची किंवा काहीतरी असं करायचं आणि त्यानंतर मलनिष्क्रमण होतं, तर ही सुद्धा अतिशय चुकीचा समज आहे. कारण की तंबाखू, मिश्री ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कषाय म्हणजे तुरट रसात्मक आहे, त्यामुळे त्यातनं कधीही तुम्हाला मलनिष्क्रमणाला मदत मिळणार नाही आहे. फक्त शरीर एक सिग्नल घेतो आहे तो की आता सकाळ झालेली आहे, कारण तुम्हीच त्याला ते सांगितलेलं आहे की हाच माझा सिग्नल आहे सकाळी उठण्याचा. जर तुम्ही तसं नाही शरीराला सवय लावली तर ते आपोआपच नैसर्गिक पद्धतीने मलनिष्क्रमण होणार आहे. तर हा त्याचा दुसरा भाग आहे. तिसरा भाग आहे गंडूष, म्हणजे काय की गुळणा करायचा. आता मलनिष्क्रमण झालेलं आहे, सगळं झालं आहे, त्यानंतर दंतधावन करायचं आहे. एक तुम्ही कषाय रसात्मक म्हणजे तुरट रसाच्या, कडू रसाच्या अशा वनस्पती असतात किंवा नीमची काडी असते किंवा मग दंतमंजन हल्ली वेगवेगळ्या पद्धतीचे आयुर्वेदिक बाजारात येतात ते, किंवा नाहीच जमलं तर तुम्ही आयुर्वेदिक चांगल्या कंपनीची टूथपेस्ट अशा पद्धतीने, पण ते अतिशय कमी मात्रेत अशी घेऊन आणि तुम्ही दंतधावन करायचं आहे. दंतधावन केलं म्हणजे ब्रशिंग म्हणा किंवा दात स्वच्छ करणं, त्याच्यानंतर जिव्हा निर्लेखन करायचं आहे, जीभ स्वच्छ करायची आहे. कारण जिभेवर जेव्हा कोटिंग येतं तेव्हा ते आमाचं निदर्शक असतं, म्हणजे तुमचं पचन हे चांगलं झालेलं नाही आहे. हे तुम्हाला कशाने कळतं की जीभ तपासली की लगेच आपल्याला कळतं. कारण की जिभेवर जर थर असेल विशिष्ट पद्धतीचा तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचं पचन हे योग्य नाही आहे. आणि जर असं तुम्हाला आढळलं की तुम्ही आज तपासली तुमची जीभ स्वतःची आणि तुम्हाला दिसलं की जिभेवर खूप असं कोटिंग आहे, म्हणजेच काय की जे मोठ्या लेव्हलचं अग्नीचं पचन आहे, भूक लागणं आहे, तेच नीट होत नाही आहे. मग यासाठी आता काय करायचं आहे, तर घरगुती उपचार आहे आपल्याला की आपण सुंठ घ्यायची थोडीशी चमचाभर आणि जे तुम्ही दिवसभरात पाणी पिणार आहात 2 लिटर 2.5 लिटर, तर ते उकळून ठेवायचं आहे आणि त्यात ते चमचाभर सुंठ घालायची आहे आणि तेच पाणी दिवसभर प्यायचं आहे. याच्यामुळे काय होणार आहे, थोडीशी तुमची पचनशक्ती वाढणार आहे, तुमचा अग्नी चांगला होणार आहे. आणि जे काही आम म्हणजे काय आहे की न पचलेलं अन्न, म्हणजे काय आहे की आजकाल आपण ज्या सगळ्या तपासण्या करून बघतो की कोलेस्ट्रॉल वाढला आहे, ट्रायग्लिसराईड वाढला आहे, युरिक ॲसिड वाढला आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता रक्तातली साखरही वाढलेली आहे, हे सगळं जे आहे हे आम आहे.
रक्तात साखर का वाढते? कारण की ती जी काही तुम्ही कार्बोहायड्रेट घेतले, शुगर घेतले, त्याचं तुम्ही पचन करू शकत नाही, त्याचं योग्य शरीर घटकामध्ये रूपांतर होऊ शकत नाही आहे आणि म्हणून ती रक्तात दिसते. तर असं जे काही न पचलेले घटक रक्तामध्ये आहेत, ते सगळे काही पचवायची क्षमता कुणामध्ये आहे? अग्नीमध्ये आहे. आणि म्हणून अग्नीचं रक्षण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. हे तुम्हाला आज कळलं तरी आपला आज उद्देश साध्य झाला असं म्हणूया. तर ती भूक चांगली करणं, पचन चांगलं करणं यासाठी तुम्ही साधं सुंठ सिद्ध जल घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहाराची मात्रा ही अतिशय लिमिटेड, मित आहार हाच श्रेष्ठ आहार सांगितलेला आहे आपल्याकडे. तर तशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर आपोआपच तुमची भूक जी आहे ती योग्य होणार आहे. तर असं करून तुम्ही तपासू शकता एक 15 दिवसानंतर की तुमची जीभ हळूहळू त्याच्यावरचं कोटिंग जे आहे ते कमी होत चाललेलं आहे आणि तुमची जीभ आता स्वच्छ झालेली आहे. म्हणजे तुमची पचनशक्ती ही चांगली झालेली आहे. अन्नामध्ये तुम्हाला रुची वाटायला लागलेली आहे, अन्नाला चव वाटू लागलेली आहे, भूक चांगल्या प्रकारे प्रदीप्त झालेली आहे. तर हीच सगळी साधी लक्षणं आहेत की तुमचा अग्नी आता हा चांगला झालेला आहे. तर हे करायचं आहे. त्यानंतर गंडूष करायचं आहे. म्हणजे काय की रात्रभर आता तुम्ही झोपलेले आहात, त्यामुळे कफसंचय झालेला आहे. आता डायबिटीस हा कफाचा आजार आहे, तर तो कफ कुठेही जास्त प्रमाणात आपल्याला वाढू द्यायचा नाही आहे, त्याला शरीरामध्ये साचवायचं नाही आहे. म्हणून काय करायचं आहे? तर साध्या कोमट पाण्याच्या गुळण्या करायच्या आहेत किंवा त्रिफळाचा काढा केला. त्रिफळा तुम्हाला माहितीच आहे, हिरडा, बेहडा, आवळा सम प्रमाणात घेतलं की त्रिफळा होतो. तर त्रिफळाचा एक चमचाभर त्रिफळा टाकायचा, 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने आणि त्याच्याने गुळणा करायचा आहे. असं जरी केलं तर जिभेवरचा जो चिकटा आहे, आतला तोंडामध्ये जो कफ साचलेला आहे, तो सगळा बाहेर निघायला तुम्हाला मदत होणार आहे. आणि ते तुम्ही रोजच्या रोज केल्यामुळे काय होणार आहे? कफाचा संचयच होणार नाही आहे. तर ही अगदी साधी पद्धत आहे. दुसरं एक असतं की कवलं करतो आपण. म्हणजे काय की गंडूष म्हणजे काय की एकदा काढा तोंडात घेतला की त्याच्यानंतर तो असा त्याला आपण फिरवू शकलो पाहिजे तोंडामध्ये, मुखामध्ये संचार करू शकला पाहिजे तो काढा, त्याला म्हणायचं गंडूष. आणि कवल हा असा असतो की त्याला आपण नुसतं होल्ड करतो. म्हणजे काहीतरी द्रवपदार्थ आपण तोंडात घेतो आणि तो पूर्णपणे तोंड भरेल, मुख पूर्ण अशा पद्धतीचा कवल असतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपण त्या तोंडामध्ये ते ठेवलेलं असतं. मग याच्यामध्ये काय आहे की जर आपले दात आपल्याला मजबूत व्हायला हवे असतील, दातांच्या तक्रारी नको आहे, डेंटल केरीज व्हायला नको आहेत, तर अशा वेळेला आपण काय करतो की तिळ तेलाचा गंडूष किंवा कवल जर आपण केलं, म्हणजे तिळ तेल हे मुखामध्ये मुख पूर्ण भरेल एवढ्या प्रमाणामध्ये तिथे तर तुम्ही तेल घ्यायचं आहे आणि ते तोंडामध्ये होल्ड करायचं आहे. एक काही सेकंद किंवा 1 मिनिटभर म्हणूया, तर एवढं तुम्ही ते होल्ड करायचं आहे. तसं केलं म्हणजे तुमच्या दातांना एक प्रकारे चांगली शक्ती प्राप्त होणार आहे, हिरड्या तुमच्या मजबूत होणार आहे आणि शेवटी दात तुमचे चांगले असतील तरच तुमचं चर्वण चांगलं झाल्यामुळे, अन्नाचं चांगल्या पद्धतीने तुम्ही चर्वण केल्यामुळे आणि लाला ग्रंथीतले द्रव्य त्याच्यात मिसळल्यामुळे तुमचं पचन हे चांगलं होणार आहे. म्हणजे पुन्हा ते तुम्हाला पचनाला चांगल्या पद्धतीने मदत करणार आहे. त्यामुळे कवल, गंडूष हे खूप महत्त्वाचे घटक आहेत. अगदी आपल्याला वाटेल की अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगतात, पण अगदी सकाळी उठल्यापासूनच आपल्याला हे सगळ्या गोष्टी सुरू होतात की कसं दिवसभर आपण वागायचं आहे आणि कसं आपण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण टाळल्यामुळे मोठे मोठे आजार आपण कसे दूर ठेवू शकतो हे आपल्याला कशाने कळणार आहे? अशा छोट्या छोट्या गोष्टींनी कळणार आहे. आणखीनही वेगवेगळ्या प्रकारचे कवल आणि गंडूष आपण उपयोगात आणू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला काय हवं आहे की जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एक आयुर्वेदिक तज्ज्ञाचा तुम्हाला सल्ला हवा आहे की तेव्हा तुम्ही कुठल्या पद्धतीचे कवल वापरायचे, कुठल्या पद्धतीचे गंडूष वापरायचे ते विचारू शकता. परंतु एक सर्वसाधारण लोकांसाठी मी हे उपाय सांगितले तुम्हाला, तर ते तुम्ही जरूर आचरणात आणा. हा आजच्या भागात एवढंच. आणखीन पुढचा जो वेग धारण, अयोग्य वेग जे आहेत त्यांचं धारण न करणं हे जे सांगितलेलं आहे तुम्हाला, वेगधारण कशाचं करायचं आणि वेगधारण कशाचं करायचं नाही, हा भाग आपण पुढच्या याच्यात घेऊ. कारण की थोड्या पहिल्या 2-3 पॉईंट्समध्ये आपला हा व्हिडिओ लांबलेला आहे. तर मधुमेहापासून मुक्ती हेच आपले स्वप्न, भाग 6. स्वस्थ रहा,
आणि भारतालाही स्वस्थ बनवा. नमस्कार.